या गर्भामधून काय जन्माला येईल? त्यावेळेला ऋषीगण शाप देतात आणि सांगतात की याच्या पोटातून मुसळ जन्माला येईल आणि ते मुसळ संपूर्ण यदू कुळाचा नाश करेल. महाराज त्या मुसळाला उग्रसेन चूर्ण चूर्ण करून समुद्रामध्ये वाहवतो आणि समुद्रामध्ये मोठं धारदार गवत त्या मुसळाच्या चूर्णापासून तयार होते आणि एक त्या मुसळाचा तुकडा एका निषादाला आपल्या जरा नावाच्या मनुष्य त्याला सापडते आणि तो शिकारी त्या मुसळाच्या तुकड्यापासून दिव्य बाण तयार आहे. महाराज भगवंत सर्व गोष्टी जाणतात, पण त्यांना माहिती आहे की माझे मुलं जर या पृथ्वीवर राहिले तर या पृथ्वीचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंतही या मायेला त्या ऋषीगणांच्या शापांना प्रत्युत्तर देत नाही. आणि एकदाची घटना समुद्र तीरावर सर्व यदुकुळातील मंडळी जाते आणि मदिरा पिऊन महाराज एक दुसऱ्याच्या वध करण्याकरिता आतुर होते. श्रीकृष्ण बलरामही त्यांना थांबवण्याकरिता जातात, पण त्यांचेही ते ऐकत नाही आणि अशा पद्धतीने संपूर्ण यदुकुळाचा नाश होते. भगवंत आणि बलराम दोघं शेष राहतात. बलरामजीला सुद्धा वैराग्य येते आणि बलरामजी म्हणतात आता आपल्या स्वरूपाला विराम द्यायचा. महाराज त्याच वेळेला बलरामजी महाराज त्याच समुद्र तीरावर संपूर्ण इंद्रिय एकाग्र करतात, चित्त आत्मतत्वामध्ये लीन करतात आणि प्राकृत देव सोडून निजधामाला गमन करतात. इकडे भगवंतही एका पिंपळाच्या झाडाखाली येऊन तिथे बसलेले असतात आणि तो शिकारी आणि त्या मुसळाचा जो तुकडा ज्याचा बाण बनवलेला होता भगवंताच्या चरण कमलाला हरण समजून बाण मारतो आणि भगवंताच्या अंगाला तो बाण मारतो. लवलुहान असं भगवंताच्या रक्ताने ती धरा दिसते. महाराज तो शिकारी येऊन बघतो तर हे तर भगवंत आहे, भगवंत आहे आणि चुकीने माझा बाण लागला, क्षमायाज्ञा करतो. भगवंत म्हणतात राम अवतारामध्ये तुम्ही बाली होते आणि मी तुम्हाला लपून बाण मारला. या युगामध्ये तोही बदला पूर्ण केला आणि मी आपल्या कर्मबंधनातून मुक्त झालो. तू काही खेद करू नको, तू स्वर्गाला जाशील असा माझा आशीर्वाद आहे. त्याच वेळेला त्या शिकाऱ्याचा सुद्धा उद्धार होतो आणि दारू जो भगवंताचा सारथी होता भगवंताला शोधत 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 तुळशी माळांच्या सुगंध घेत घेत त्या पिंपळाखाली येते आणि बघते तर भगवंत जर्जर अवस्थेमध्ये पडलेले आहेत. त्यावेळेला दारू भगवंताला प्रार्थना करतो आणि विनवणी करतो, हे जगतपते, हे श्याम सुंदर श्रीकृष्ण परमात्मा, आम्हाला सोडून जाऊ नका. भगवंत म्हणतात माझे अवतार कार्य पूर्ण झालेलं आहे, आता मी इथे थांबणार नाही महाराज. असं म्हणून द्वारकाला माझ्या निजधाम गमनाची सूचना सुचवा असं सांगून भगवंत त्याला परत पाठवतात. सर्व देवलोक भगवंत कोणत्या पद्धतीने निजधाम गमन करतात हे पाहण्याकरिता आकाशामध्ये उभे होऊन सर्व दृश्य बघत असतात. त्याच वेळेला भगवंत डोळे मिटतात, समाधी लावतात आणि देहासहित एकाएक दिव्य प्रकाश निघतो आणि देहासहित स्वधामाला वैकुंठाला भगवंत गमन करतात. आणि ही कथा इथे विराम होते.